ऍक्च्युली विषय असा झालाय, पंखा साफ करता करता आपल्या पंख्याची कलर सोडून. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर भावांनो, चला आता खूप दिवस झाले घरचं काम नाही केलं, आपण आईला मदतच नाही केली. तर आज आपण घरचं काम करू, आईला मदत करू, उरलेलं काम करून टाकू. तर भावांनो, आता उठून आपण जेव्हा वगैरे पिऊन झाला आपला, आणि प्लस विजय भाऊची उठायची गाडी आहे, पण विजय झोपलेलंच आहे, सकाळभर झोपले. ए उठ रे. उठत नाही. चला भावांनो, आता आईने आपल्याला 100 रुपये दिलेत आजची रोजदारी. 1 किलो निर्माण. तू 100 रुपये कुठून काढले? कुठून घेतली? पर्स मध्ये घेतले नाही, ना? डब्यातून काढले. गव्हा डाळ घेतले, पप्पा पण परत घेतली त्यांच्याकडून दुसरे. चलो गाइस, 100 रुपये मिल गया. 1 किलो निर्मा. 1 किलो निर्मा. अजून गाडीचा आमचा कोणता फेला. अच्छा ठीक. आणि एक घासणी आण आपल्याला. घासणी भांडे घासायची. हो, ताराची घासणी. अजून आणि एक फेल साबण आण. ठीक आहे, डन. तर गाइस, मी करतो बेडरूमची नाही हॉलची साफसफाई. ऍक्च्युली विषय असा झालाय, पंखा साफ करता करता आपल्या पंख्याची कलर सोडून गेला. काहीच नाही. तर हे सगळं भीत पहिले साफसफाई करून घ्यायलो, नंतर खालचं हे करून घेणार. पंख्याचा कलर उलटा राहो. चला, काय नावात त्या दिवसाचा पंखा आहे, सगळं साफसफाई करून घेतो. तर गाईज, आता थोडा माझा ब्रेक आहे जेवणाचा. जेवण करतो, तर अंगात ताकद येईल. काम करायची इच्छा नाही, आता जेवण करून घेतो. तर गाईज, सकाळपासून वाटत तसं सूर्य मावळायचा. चला गाईज, चला चटकतो, काल जातो, आंघोळ करतो, नंतर तयारी करतो. तर सगळं सांगतो, प्लीज नाही आपण. तर आपला आताचा ब्लॉग एंड होतो. टाटा, बाय बाय.